इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरणखडी. आज मी तुम्हाला ऑलिम्पिक वीर सचिन खिलारी यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या करगणी नावाच्या लहानशा गावात सर्जेराव खिलारी यांच्या कुटुंबात 23 ऑक्टोबर 1989 रोजी सचिनचा जन्म झाला. दुष्काळी तालुका आणि शेती हे प्रमुख उत्पन्न होते, त्यामुळे प्रचंड कष्ट सुरुवातीपासून पाहिले. वडिलांचे कष्ट पाहून सचिनला तसे कष्ट करण्यास सवय लागली आणि आताही फायदा सचिनने BBC बरोबर बोलताना सांगितले. सचिनचं बालपण भावनिकदृष्ट्या अतिशय खट्टर होतं. तो 5 वर्षाचा असताना त्याची आई गेली. काकू आणि वहिनींनी त्यांचा सांभाळ केला. आईशिवाय मोठं दुःख कोणतं असू शकतं. अगदी कळायला लागण्यापूर्वीच हे दुःख नशिबी आलं. तरी सचिनने वडिलांचे संघर्ष करून कष्ट जवळून पाहिले. सचिनच्या वडिलांनी शेतात अनेक प्रयोग केले. खर्चिक हालत मार रानाचा काळा पराठ करून मळा बनवला. सचिनला प्रचंड प्रेरणा दिली. या दुष्काळी शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाची विक्रमी घेत कृषी पुरस्कार मिळवला होता. सायकलवरून पडण्याच्या निमित्त सचिनला आलेला अपंगत्वाचा अत्यंत दुर्दैवी कारण म्हणावी अशी घटना घडली होती. अवघ्या 10 वर्षाचा असताना सचिन सायकल शिकत होता. सायकल शिकत असताना तो सायकलवरून खाली पडला. त्याच्या डाव्या हाताला मार लागला होता. छोटीशी जखम झाली होती, पण त्याच्यानंतर गँग्रियन मध्ये रूपांतर झालं. डॉक्टरांनी तेव्हाच उपचार शक्य नसून हा हात काढावा लागेल असा सल्ला दिला होता. तरी सचिनच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले. विविध ठिकाणी उपचार करून तरी त्याच्या हालचाली दुसऱ्या हातासारख्या चालत नव्हत्या. सचिन अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता. तेव्हा त्याच्या शाळेत घेडेसर नावाचे शिक्षक होते. घेडेसरांनी सचिनला मार्गदर्शन केले. नंतर त्याला राज्य पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. त्याने बालेवाडीतील स्पर्धेत राज्य पातळीवर पदक मिळवले. नंतर त्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने सचिनने कंपनीच्या PA इमानदार व अरविंद चव्हाण तसेच गुलशन शेखर यांची खूप मदत झाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.